श्री स्वामी समर्थ. माझ्या साई समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. 20 मार्चला आपल्या जगाचे चालक पालक मालक ब्रह्मांड नायकांचा प्रगट दिन आहे. स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त आपल्याला 11 दिवस स्वामी चरित्र पारायण करायचे आहे. तर हे पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावे आणि त्याचे काय चमत्कारिक फायदे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला जीवनात खूप अडथळे आहेत, आर्थिक समस्या आहे, मानसिक ताणतणाव आहे, तर तुम्ही स्वामी चरित्र या ग्रंथाची ही सेवा नक्की करा. स्वामींना आवडतं विश्वास श्रद्धा ठेवून केलेली स्वामी भक्ती, म्हणूनच 11 दिवस स्वामी चरित्र पारायणाची सर्वोत्तम सेवा करायची आहे. स्वामी प्रगट दिन म्हणजे काय? स्वामी महाराज दत्तावतार आहेत. त्यांनी अक्कलकोट येथे लाखो भक्तांचे दुःख दूर केले. अक्कलकोट महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र स्थान आहे. प्रगट दिनाची भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतात. हा दिवस म्हणजे स्वामी भक्तासाठी दिवाळीपेक्षा मोठा आहे. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय? हा ग्रंथ स्वामींच्या लीला, उपदेश, अनेक चमत्कार आणि अनुभवांनी भरलेला आहे. हा ग्रंथ वाचताना असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत. 11 दिवस पारायण करावं. 11 हा दैवी अंक आहे. 11 म्हणजेच साधनेची पूर्णता. 11 दिवस सतत नामस्मरण या ग्रंथाचे वाचन केल्याने मन शुद्ध होतं. दुसरं कारण म्हणजे नकारात्मक शक्ती दूर होते. अनेकांना अनुभव आलेले आहेत. जेव्हा स्वामी चरित्र घरात 11 दिवस वाचले जाते, तेव्हा घरातील वातावरणात बदल होतो. वाद कमी होतात. आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. अडकलेली कामे सुरळीत होऊ लागतात. स्वामी कृपा लवकर होते. स्वामी समर्थांचे एक वचन अत्यंत प्रसिद्ध आहे. ते तर तुम्हाला माहीत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 11 दिवस भक्तीने वाचन केल्यास स्वामींची कृपा होते. अनुभव येतात. स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. 11 दिवस रोज पारायण करायचे आहे. जर अडचणी असतील तर तुम्ही एका दिवसात दोन पारायण असेही करू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर स्वामी प्रगट दिनापर्यंत 11 पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे. प्रगट दिनाच्या दिवशी 11वं पारायण आलं पाहिजे. नेमकं पारायण कसं करायचं? पारायण सुरू करताना ज्यांना पूजा मांडणी करायची असेल ते करू शकतात. नाही केली तरी पण चालेल. ज्यांना करायचे आहे त्यांनी पूजा मांडणी करा. पण 11 दिवस पूजा मांडणी हलवायची नाही. 11 दिवस एकाच जागेवर पूजा मांडणी असावी, कारण तिथे आपल्याला 11 पारायण करायचे आहे. आणि जर फक्त पारायण करायचे असेल तर देवघरापुढे दिवा लावा. रोजची देवपूजा करा. पाटावर ग्रंथ ठेवा. स्वामींना नमस्कार करा, पूजा करा, प्रसाद ठेवा आणि संकल्प करा. पहिल्या दिवशी उजव्या हातात पाणी घ्यायचं. हळद कुंकू अक्षता फूल घ्या. आपलं संपूर्ण नाव घ्या. गोत्र माहीत असेल तर ते बोला. स्वामी, मी तुमची सेवेकरी आहे, तर मी प्रगट दिनानिमित्त 11 पारायण पूर्ण करणार. माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी समाधानासाठी मी हे पारायण करणार आहे. आणि शेवटी बोला, स्वामी, माझी ही 11 पारायणाची निर्विघ्नपणे सेवा पार पडू द्या. माझ्याकडून सेवा करून घ्या अशी प्रार्थना करा. हातातील पाणी खाली सोडून द्या. दररोज एकाच वेळेला पारायण करा. रोज स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. 1 ते 21 अध्याय वाचावे म्हणजे एक पारायण पूर्ण होईल. अशा प्रकारे 11 पारायण 11 दिवसात पूर्ण होतात. एका दिवसात 2 केले तरीही चालतील, पण 20 मार्चपर्यंत 11 पारायण पूर्ण झाले पाहिजे. हे पारायण करायला फक्त 1 तास लागतो. श्रद्धेने भावनेने वाचा. रोज मूर्तीवर अभिषेक करा. पंचामृताने करा किंवा पाण्याने केला तरीही चालेल. आणि हे पाणी सर्वांनी प्राशन करा. अत्यंत प्रभावी सेवा आहे ही. सकाळ आणि संध्याकाळी स्वामींची आरती करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. वेळ असेल तर 11 माळी करा, नसेल तर 1 माळ केली तरीही चालेल. या पारायण काळात खूप अनुभव येतात. स्वप्नात स्वामी दिसतात. अचानक समस्या होत्या त्या सुटल्या जातात. आर्थिक अडचण कमी होते. तर ही स्वामींची कृपा असते. मध्येच पारायण सोडू नका. जेवढे पारायण करण्याचा संकल्प केला तेवढे पूर्ण करा. नियमाने पारायण केले तर स्वामी कृपा होते. विश्वास ठेवून करा.
11 दिवस पारायण करताना पर अन्न घेऊ नये. आपल्या घरातील सात्विक अन्न घ्यावे. घरी बनवलेलं साधं जेवण करा. स्वामींची सेवा म्हणजे एक पुस्तक वाचन असं नाही, तर ती साधना आणि गुरु शिष्याचं नातं आहे. स्वामी चरित्राचे पारायण केले तर स्वामींचं आणि आपलं नातं अगदी घट्ट होतं. 11 दिवसात आपल्याकडून काही चुका होतात. पारायण चालू असताना घरात शांतता ठेवा. मन शांत ठेवा. वाद घालू नका. वातावरण प्रसन्न ठेवा. अपवित्रता स्वच्छ कपडे घालून पारायण करा. अहंकार करू नका. आपण म्हणतो मी 11 पारायण केले तरी मला फळ मिळाले नाही. स्वामी योग्य वेळ आली की एवढं देतात की तुम्ही मागितलं, चिमूटभर मागितलं तरी ते ओंजळ भरून देतात. त्यामुळे शंका घेऊ नका. या पारायण काळात पक्ष्यांना दाणे टाका. गाईला चारा द्या. गरजू व्यक्तींना मदत करा. ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. शक्य असल्यास गुरुवारी स्वामींना बेसनाच्या लाडूचा नैवेद्य ठेवा. आरती करा. स्वामींचं वचन भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा. हे पारायण कोणीही करू शकतं. या 11 दिवसात मानसिक बदल होतो. मन शांत होतं. भीती कमी होते. स्वामींची उपस्थिती जाणवते. 20 तारखेला प्रगट दिन आहे, तर काय करायचं? आपण घरीच स्वामी उत्सव करायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. स्वामींना पिवळं फूल अर्पण करा. नैवेद्य ठेवा. फुलांनी सजावट करा. सकाळ संध्याकाळ आरती करा. जवळच्या केंद्रात जाताना काहीतरी प्रसाद घेऊन जा. 11 दिवसात तुम्ही एखाद्याला मदत केली, वाईट सवय सोडली, तर तुमचं पारायण सफल झालं असं समजा. पारायण केल्यामुळे स्वामी कृपा झाली हे कसं ओळखायचं? घरातील वाद कमी होतात. आर्थिक अडचणी कमी होऊ लागते. नोकरीमध्ये स्थिरता येते. आरोग्यामध्ये सुधारणा होते. आत्मविश्वास वाढतो. भीती कमी होते. घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. लग्नातील अडथळे कमी होतात. आध्यात्मिक प्रगती होते. गुरुकृपा वाढते. मनाला समाधान मिळते आणि स्वामी तुमच्या जीवनात प्रवेश करतात. पारायण म्हणजे केवळ पुस्तक वाचन नाही. आपल्यातील राग सोडा. देवावरची श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल माझ्या आयुष्यात बदल व्हावेत, तर या स्वामी प्रगट दिनापर्यंत 11 पारायण करा. आजच संकल्प करा आणि स्वामींना म्हणा, स्वामी माझी पारायण करण्याची खूप इच्छा आहे, तर तुम्ही हे स्वामी चरित्र पारायण माझ्याकडून करून घ्या. ही सेवा माझ्याकडून करून घ्या. व्हिडिओ आवडलास तर साई समर्थ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.